त्याच्यामध्ये आपण कोनिकल पेंड्युलम. सो कोनिकल पेंड्युलम इज द फोर्थ ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. अँड द सर्क्युलर मोशन आपण बघितलं तर सर्क्युलर मोशनमध्ये काय तर एक ऑब्जेक्ट आहे तो सर्कमफरन्सच्या अलॉंग काय होतोय मूव्ह होतोय अँड विथ रिस्पेक्ट टू अवर सेंटर. देन व्हॉट इज पेंड्युलम? फर्स्ट ऑफ ऑल तर पेंड्युलम काय तर एक टायनी मास आहे. ओके, tiny mass and which is connected to the flexible, massless and inextensible string. So ही स्ट्रिंग असणार ती काय म्हणजे मासलेस हवी, म्हणजे थोडंसं मास असणारच, बट वी आर कन्सिडर इट इज द मासलेस स्ट्रिंग. अँड इनएक्सटेन्सिबल मीन्स ती ताणली जाऊ नये जास्त. ओके, सो इनएक्सटेन्सिबल पाहिजे. त्याच्यानंतर ही काय करणार आपण तर रिजिड सपोर्टला टाय करणार. ओके, सो सपोर्ट असणार रिजिड म्हणजे काय तर हा सपोर्ट काही चेंज होणार, त्याचा शेप चेंज होणार नाही किंवा साईज चेंज होणार नाही, असं सपोर्ट त्याला द्यावं लागेल. देन या स्ट्रिंगला काय करणार एक बॉब आपण बांधणार आहोत आणि हा बॉब काय असणार आहे एकदम टायनी असणार, छोटासा बॉब असणार आहे. त्याचं मास ऑब्विसली या स्ट्रिंगपेक्षा खूप जास्त असेल, म्हणून ही स्ट्रिंग आपण मासलेस कन्सिडर करू शकतो. राईट. त्याच्यानंतर ह्या अशा सिस्टीमला आपण काय म्हणणार पेंड्युलम. अ टायनी मास इज कनेक्टेड टू अ लॉंग flexible, massless, inextensible string and suspended to a rigid support is called a pendulum. ते आता हा पेंड्युलम काय होणार आहे. ओके, सो हा बॉब काय होऊ शकतो मूव्ह होऊ शकतो. सो दोन प्रकारे हा बॉब मूव्ह होऊ शकतो. एक तर एका स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होईल किंवा जस्ट स्ट्रेट लाईन मध्ये तर मूव्ह होणार, जर जास्त लेंथ त्याची वाढली तर मग थोडंसं असं कर्व मिळेल त्याला. बट हा एकाच प्लेनमध्ये एका व्हर्टिकल प्लेनमध्ये जर तो मूव्ह होत असेल तर त्याला आपण सिंपल पेंड्युलम म्हणतो. ओके, बट हा पेंड्युलम काय होऊ शकतो तर असं सर्क्युलर पाथमध्ये काय होऊ शकतो मूव्ह. राईट. सर्क्युलर पाथमध्ये जर मूव्ह झाला तर त्याला आपण म्हणणार कोनिकल पेंड्युलम. वाय? बिकॉज बघा सर्क्युलर पाथ आहे बेसला, बट जर आपण हे याच्या साईड जर आपण असं ह्या पॉईंटला म्हणजे जिथे आपण अटॅच केलेला ना तो बॉब तिथे जर अशा साईड आपण कनेक्ट केला तर असं कोन टाईप स्ट्रक्चर फॉर्म होतं. ओके, सो कोनिकल स्ट्रक्चर फॉर्म होते म्हणून त्याला आपण कोनिकल पेंड्युलम म्हणतो. येस. तर हा कोनिकल पेंड्युलम आपल्याला काय दाखवते सर्क्युलर मोशन दाखवते. ती आपल्याला एक्सपेक्टेड आहे आपला, कारण आपण ॲप्लिकेशन बघतोय ना सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशनच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण कोनिकल पेंड्युलम स्टडी करणार. राईट. आता बघा सपोर्ट दिलेला आपण रिजिड सपोर्ट. देन हा आपला बॉब काय दाखवते सर्क्युलर मोशन दाखवतोय. ओके, तर कोणते कोणते फोर्स ॲक्ट होते. फोर्स तर ॲक्ट होणार त्याच्याशिवाय तो मूव्ह होऊ शकत नाही. सो फोर्स ॲक्ट कोणते कोणते होते. पहिल्यांदा याचं काय मास आहे. ओके, त्याच्यामुळे त्याचं वेट असणार आहे आणि मग त्या एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे काय होईल फोर्स ॲक्ट तो काय असणार त्याचं वेट. सो मास एम अँड जी इज द एक्सप्रेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो त्याच्यामुळे वेट त्याच्यावर असणार आणि वेट नेहमी काय असतं व्हर्टिकली डाऊन. वर्टिकली डाऊन. ओके, देन आता ही स्ट्रिंग लावली. सो स्ट्रिंग असल्यामुळे काय तर त्या स्ट्रिंगला काहीतरी टेन्शन असेल. ओके, सो स्ट्रिंगचं टेन्शन तो पण काय असेल फोर्स असेल या बॉबवर ॲक्ट त्या स्ट्रिंगवर. सो सेकंड इज टेन्शन ऑन अ स्ट्रिंग. ओके, या वेटमुळे बॉबच्या वेटमुळे स्ट्रिंगवर काय होतं टेन्शन अप्लाय होते. सो त्याची डायरेक्शन बघा या बॉब पासून तुमच्या ह्या काय केलेल्या म्हणजे या पॉईंटकडे असेल. ओके, सो डायरेक्शन काय असेल वरच्या दिशेने अपवर्ड डायरेक्शन असेल. ओके, बट नॉट व्हर्टिकली अपवर्ड, दॅट इज अलॉंग विथ स्ट्रिंग. येस, अलॉंग विथ स्ट्रिंग विच इज T0.
along with string. Now, आता जर नीट विचार केला आपण तर हा बॉब काय करतोय, एक सर्क्युलर मोशन दाखवतोय, पण ते सर्कल काय तर हॉरिझॉन्टल सर्कल, राईट. हे सर्कल काय हॉरिझॉन्टल सर्कल. मग या बॉबला या सर्कलमध्येच फिरायचं, राईट. जर मग आपण त्याच्यावर हे व्हर्टिकल जर फोर्स अप्लाय केले, म्हणजे ऍक्च्युली तिथे हा फोर्स असणार. जर व्हर्टिकल फोर्स कोणते ऍक्ट होत असतील तर मग सर्क्युलर मोशन मध्ये तो सस्टेन राहणार नाही, राईट. म्हणजे तो एकतर खाली जाऊ शकतो किंवा वर जाऊ शकतो, या हॉरिझॉन्टल पाथ मध्ये राहता येणार नाही त्याला. म्हणून काय करायला लागेल तर हे हा जो व्हर्टिकल जे फोर्स आहेत ना ते कॅन्सल करावे लागतील किंवा येस ते आपल्याला काढून टाकावे लागतील. तर ते कसे काढता येतील. सो ॲक्च्युली ते रिझॉल्व आपोआप होत आहेत, आपल्याला काहीच करायची गरज नाही. सी एम जी मास आहे तर त्या ह्या बॉबची काय असेल एक नॉर्मल रिॲक्शन असेल. सो जस्ट एम जीच्या अपोजिट एक फोर्स हवा की तो काय करेल या एम जीला कॅन्सल आउट करेल. अँड हॉरिझॉन्टल फोर्स सेंट्रिपिटल फोर्स तर गरजेचंच आहे आपल्याला, कारण त्याच्याशिवाय तुमची सर्क्युलर मोशन दाखवणारच नाही. सो ही सर्क्युलर मोशन काय पाहिजे तर या रेडियसच्या अलॉंग, राईट. इथे सेंटर असणार आहे तुमच्या सर्कलचा. सो या रेडियसच्या अलॉंग काय असेल तुमचं सेंट्रिपिटल फोर्स असेल आणि एम जीच्या जस्ट अपोजिट एक फोर्स असेल. आता हा जो टी नॉट आहे म्हणजे टेन्शन आहे ते काय करू शकतो, त्याचं रिझॉल्व आपण करू शकतो. सी कारण हा जर आपण अँगल थीटा घेतला, ओके. सो हा अँगल आपण थीटा कन्सिडर करू शकतो अँड या थीटामुळे ते राईट हँड अँगल ट्रायंगल तयार होतो, ओके. सो इथे 90 डिग्री. सो काय होईल, दिस इज थीटा टी नॉट, येस. सो आपल्याला हा मिळेल टी नॉट साइन थीटा, येस. अपोजिट साइड आहे त्याच्यामुळे. आणि हा मिळेल तुम्हाला टी नॉट कॉस थीटा किंवा हा पण तुम्हाला टी नॉट कॉस थीटा मिळू शकतो. बट टी नॉट कॉस थीटा पण आपण घेऊ शकतो. आणि बघा या बॉब या पूर्ण पेंड्युलमची ना लेंथ असणार आहे. सो लेंथ असेल म्हणजे या स्ट्रिंगची लेंथ प्लस या बॉबची रेडियस, ओके. स्ट्रिंगची लेंथ प्लस या बॉबची रेडियस. मग असं करून काय होईल तर पूर्ण आपल्याला लेंथ मिळेल पेंड्युलमची. सो वी कॅन राईट दिस साइड ऑल्सो एल कॉस थीटा, ओके. अँड दिस साइड इज ऑल्सो आर इज ऑल्सो एल साइन थीटा, ओके. सो ट्रायंगल सेम आहे बट बघा लेंथ एलच्या अलॉंगच तुमचा टी नॉट काय होतंय ऍक्ट होतोय. त्याच्यामुळे आपण एल कॉस थीटा किंवा एल टी नॉट कॉस थीटा असं दोन्ही लिहू शकतो. इथे टी नॉट साइन थीटा किंवा एल साइन थीटा, ओके. सो आर इज इक्वल टू एल साइन थीटा आणि आरच्या अपोजिट साइडला कोणता ऍक्ट होतोय टी नॉट साइन थीटा, येस. सो बघा आता एम जी आणि टी नॉट कॉस थीटा काय करतील एकमेकांना अपोजिट डायरेक्शनला आहेत. सो टी नॉट कॉस थीटा व्हर्टिकली अपवर्ड आणि एम जी काय व्हर्टिकली डाऊनवर्ड. सो हे दोघं काय असतील इक्वल असतील. इक्वल असतील म्हणजे मॅग्निट्यूडने इक्वल असतील. मॅग्निट्यूडने इक्वल असतील तरच ते एकमेकांना काय करू शकतील कॅन्सल आउट करू शकतील, कारण त्यांची डायरेक्शन वेगवेगळी. सो काय मिळेल ओके. सो बघा फोर्स आपले काय झाले पाहिजेत बॅलन्स झाले पाहिजेत. व्हर्टिकल फोर्स बॅलन्स झाला पाहिजे, ओके. आणि त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स तो पण बॅलन्स झाला पाहिजे, त्याच्याशिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल होणार. देन व्हॉट आर द व्हर्टिकल फोर्सेस एम जी. सो एम जी कशाने बॅलन्स होतोय टी नॉट कॉस थीटा, ओके. देन टी नॉट येस सेंट्रिफ्युगल फोर्स. बघा या साईडला तुमचा सेंट्रिफ्युगल फोर्स असेल एम ओमेगा स्क्वेअर आर, ओके. आणि हा फोर्स काय करेल बॅलन्स करेल तुमचा सेंट्रिपिटल फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स टी नॉट साइन थीटा, ओके. सो टी नॉट साइन थीटा इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर आर बिकॉज सेंट्रिपिटल फोर्स इज ऑल्सो एम ओमेगा स्क्वेअर आर बट मायनस इन साइन.
ओके, फक्त मॅग्नेट्यूड काय आहे त्याची एम ओमेगा स्क्वेअर आर, सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स दोघांची मॅग्नेट्यूड सेम असते. मग म्हणून आणि त्यांची डायरेक्शन अपोजिट असते, म्हणून ते एकमेकांना काय करतात, बॅलन्स करतात. ओके, सो एम ओमेगा स्क्वेअर आर इज इक्वल टू काय मिळेल त्याला, टी नॉट साइन थीटा. येस, आता ह्या दोन इक्वेशन आपण सॉल्व केलं तर आपल्याला फ्रिक्वेन्सी, त्याच्यानंतर तुमची अँग्युलर वेलोसिटी आणि टाइम पिरियड ऑफ द सर्क्युलेशन. ओके, हे काढता येईल. जस्ट डिवाइड इक्वेशन 2 1 बाय काय मिळेल, एम ओमेगा स्क्वेअर आर अपॉन एम जी इज इक्वल टू टी नॉट साइन थीटा अपॉन टी नॉट cos theta. This m and m will get cancelled out, t naught and t naught will get cancelled out. काय मिळेल, ओमेगा स्क्वेअर, सो ओमेगा स्क्वेअर पाहिजे आपल्याला, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थीटा अपॉन आर इकडे गेल्यावर डिवाइडेड आर अपॉन कॉस थीटा. येस, नाउ दिस आर कॉस थीटा किंवा आर ची व्हॅल्यू आपल्याकडे, आर ची व्हॅल्यू काय, आर इज इक्वल टू एल साइन, एल साइन, राईट. सो आपण पुट करू शकतो आर च्या जागी एल साइन. ओके, आर इज इक्वल टू एल साइन. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थीटा अपॉन आर ची व्हॅल्यू काय, एल साइन थीटा इंटू दिस कॉस थीटा, cos theta. Now sin theta and sin theta will cancel out. So omega is equal to स्क्वेअर रूट घेतल्यानंतर अंडर रूट मध्ये जाईल g बाय एल cos theta. Right. So this is the angular velocity. Okay. So velocity of this circular motion किती असणार आहे, या बॉबची ओमेगा इज इक्वल टू रूट जी बाय एल कॉस थीटा. नाउ वी नो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. ओके, सो टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. सो काय मिळेल, टी इज द टाइम पिरियड, सो टाइम पिरियड ऑफ दिस सर्क्युलर मोशन, टाइम पिरियड म्हणजे या समजा ही इनिशियल पोझिशन घेतली, या इनिशियल पोझिशन पासून पुन्हा सेम पोझिशनला तुमचा बॉब येतो. सो त्यासाठी त्याला किती टाइम लागणार आहे, फॉर 1 रिव्हॉल्यूशन किती वेळ लागणार आहे, तो काय असणार तुमचा टाइम पिरियड. सो 2 पाय अपॉन ओमेगा. येस, सो ओमेगाची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2 पाय अपॉन रूट जी बाय एल कॉस थीटा. ओके, सो you can write 2 pi root L cos theta upon G. This is value of theta. And what is the frequency of our revolution? Frequency म्हणजे काय, तर frequency for 1 second मध्ये किती रिव्हॉल्यूशन होत आहे. ओके, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो. सो फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, राइट. सो एन इज इक्वल टू 1 बाय टी, एन इज इक्वल टू 1 बाय टी. सो फ्रिक्वेन्सी 1 बाय टी मीन्स ऐसा राहील जी 1 अपॉन 2 बाय रूट G upon L cos theta. Okay, so this is the frequency of our conical pendulum. Yes. So conical pendulum मध्ये काय बघितलं आपण,
त्याचे कंपोनंट्स बघितले, त्याच्यावर कोणते फोर्स ॲक्ट होतात ते बघितले, एम जी, देन टी नॉटचे दोन कंपोनंट आहेत, टी साइन थिटा, टी नॉट कॉस थिटा, देन दिस एम जी विल बॅलन्स बाय टी नॉट कॉस थिटा. ओके, त्याच्यानंतर सेंट्रीपिटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स दोन्ही काय होतात, बॅलन्स होतात. सो सेंट्रीफ्युगल फोर्स कशाने बॅलन्स होतं, टी नॉट साइन थिटाने. ओके, सो आर इज ऑल्सो इक्वल टू एल साइन थिटा. तो आपण काय केलं, यूज केला इथे आपल्या इक्वेशनमध्ये आरची व्हॅल्यू पुट केली, एल साइन थिटा. देन आपल्याला वेलॉसिटी मिळाली, अँग्युलर वेलॉसिटी, आणि अँग्युलर वेलॉसिटीने आपण टाइम पिरियड, येस टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी फाइंड केली. ओके, सो जर आपण नीट बघितलं आता तर n इज इक्वल टू 1 अपॉन t विच इज इक्वल टू 1 बाय 2 पाय रूट g l cos theta and t is equal to 2 पाय रूट l cos theta upon g. सो इथे l म्हणजे काय, लेंथ ऑफ द पेंड्युलम. सो l काय असणार आहे, कॉन्स्टंट, आणि ऑल्सो g पण काय, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज ऑल्सो कॉन्स्टंट. सो एल आणि जी कॉन्स्टंट आहे, 2 पाय तर ऑब्विसली कॉन्स्टंटच आहे. देन आपला जो टाइम पिरियड किंवा फ्रिक्वेन्सी डिपेंड कशावर होईल तर थीटावर. सो हा जो अँगल आहे, अँगल ऑफ पेंड्युलम, तो कमी जास्त होऊ शकतो. बघा, एक तर तुमचा पेंड्युलम येस रेडियस किंवा लेंथ, ही जी रेडियस आहे ती कमी होऊ शकते, ही रेडियस पुन्हा इन्क्रीज होऊ शकते. ओके, त्याच्यामुळे थीटावर इफेक्ट पडतो. सो थीटा कॅन बी चेंज. ओके, थीटा चेंज झाला तर मग फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड चेंज होईल, पण लेंथ तुमचा पेंड्युलम किती पण लेंथचा असेल तरी पण त्याच्यावर काही इफेक्ट होणार नाही तुमच्या फ्रिक्वेन्सीवर आणि टाइम पिरियड. ओके, आणि सो अवर फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड इज डिपेंड ऑन ओनली थीटा. ओके, सो आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये की तुमची ही जी स्ट्रिंग आहे पेंड्युलमची, येस, ती हॉरिझॉन्टल होऊ शकत नाही. बरोबर, जर हॉरिझॉन्टल झाली म्हणजे या डायरेक्शन तुमचं पेंड्युलम असेल. ओके, सो आणि इथे सर्क्युलर मोशन दाखवलं म्हणजे जसं आपला फॅन रोटेट होतो ना हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये तसं. सो दॅट इज नॉट पॉसिबल. जर ही कंडिशन आली तर मग काय होईल, तुमचा हा जो पेंड्युलम आहे तो कोनिकल पेंड्युलम राहणारच नाही. कारण काय होतंय, या कंडिशनला तुमचं हा जो आहे ना टी कॉस थिटा, सो टी कॉस थिटा काय होईल इथे, कारण अँगल किती 90. ओके, सो कॉस 90 इज इक्वल टू 0. सो टी कॉस थिटा काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. कॉस थिटा कॉस 90 इज इक्वल टू 0. ओके, सो टी नॉट कॉस थिटा 0 झाला तर आपला हा जो वेट आहे ना एनजी, त्याला बॅलन्स करायला फोर्सच राहणार नाही. दिसो नो. सो बघा, सो त्याच्यामध्ये वर्टिकली फोर्स, डाऊनवर्ड डायरेक्शनला जो फोर्स ॲक्ट होतोय तो, आणि अपवर्ड डायरेक्शनला जो फोर्स ॲक्ट होतोय ते दोघं बॅलन्सच होणार नाही. बॅलन्स नाही झाले म्हणजे तुमचं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन तिथे पॉसिबल होणार नाही, राईट. म्हणून ही कंडिशन कोनिकल पेंड्युलममध्ये पॉसिबल नाही. ओके, त्याच्यानंतर सेकंडली जर अशी कंडिशन आली, ओके, तर मग काय, थीटा 90 डिग्री होते. सो थीटा 90 डिग्री झाल्यामुळे तुमचं बघा इथे काय होईल, एन इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय रूट जी अपॉन 0, कारण कॉस थीटा इज इक्वल टू 0 होते. ओके, सो जी अपॉन 0 म्हणजे एनिथिंग अपॉन 0 इज इक्वल टू इन्फिनिटी. सो तुमची फ्रिक्वेन्सी काय राहते, फ्रिक्वेन्सी इन्फिनिटी होते, विच इज ऑल्सो नॉट पॉसिबल. सो फ्रिक्वेन्सी इन्फिनिटी झाली म्हणजे ऑब्विसली तुमचा टी टाइम पिरियड आहे तो काय होईल, 0 होईल. येस, सो टाइम पिरियड 0 आहे म्हणजे तुमचं पेंड्युलम मूव्ह होत नाही. ओके, सो या गोष्टीसाठी तुमची ही जी स्प्रिंग आहे ना ती अशी हॉरिझॉन्टल होता कामा नये. ओके, सो तिथे कोनिकल पेंड्युलमचे तुम्हाला कंडिशन मिळणारच नाही. आणि ॲक्च्युली अजून काय होतं की जर हॉरिझॉन्टल झाले तुमची स्प्रिंग तर मग तुमची कायनेटिक एनर्जी पण इन्फिनिटी होऊन जाते. ओके, सो कायनेटिक इन्फिनिटी जर इन्फानाईट झाली कायनेटिक एनर्जी तर मग तिथे तुमचे रोटेशन मिळणं इम्पॉसिबल.